नमस्कार, मी रचना विचारे. गणपतीच्या सुमुहूर्तावर आपण मारणार आहोत सेलिब्रिटींशी खास गप्पा आणि म्हणूनच आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे सेलिब्रिटी लाईव्ह. आणि ओळखा आज तुमच्या भेटीला कोण आला आहे. तर तुमच्या भेटीला आलेला आहे अभिनेता शशांक केतकर. शशांक, हाय. तुझं महाराष्ट्र वनमध्ये मनापासून स्वागत आणि गणपतीच्या भरभरून तुला शुभेच्छा. थँक्यू सो मच. शशांकशी जशा मी गप्पा मारणार आहे तशाच गप्पा मारायला तुम्ही सुद्धा उत्सुक असाल आणि त्यासाठी आम्हाला जरूर कॉल करा. तुमचे जे काही प्रश्न असतील, शंका असतील, शशांकशी तुम्हाला काही खास बोलायचं असेल तर त्यासाठी तुम्ही आम्हाला कॉल करा. नंबर लिहून घ्या 02261112400 या नंबरवर आम्हाला कॉल करा आणि शशांकला तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे असतील, शशांकशी तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते तुम्ही थेट बोलू शकता. पण त्याआधी शशांक, मला वाटतं मी गप्पा मारायला सुरुवात करते. येस. मला हे माहिती आहे की गणपतीचा माहोल आहे. तू प्रवास करून आलेला आहेस खूप दूरचा, तोही म्हणजे ठाण्यापासून तू इथपर्यंत आमच्या स्टुडिओत आलेला आहेस आणि मला हेही माहिती आहे की तुझ्या घरच्या बाप्पाचाच विसर्जन आहे आणि तरी सुद्धा तू सगळ्यात महत्त्वाच्या वेळात वेळ काढून आमच्या या भेटीला आलेला आहेस. कसं वाटतंय? खूप छान वाटतं. सर्वप्रथम महाराष्ट्र वनच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडून गणेशोत्सवाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जसं आत्ता ही म्हणाली की मी ठाण्यातून आलेलो आहे आणि आमच्या घरचा गणपती, केतकरांचा गणपती हा ठाण्याला माझ्या काकाकडे असतो आणि इनफॅक्ट कालच आपलं हे सगळं ठरलं आणि 11th हार सगळं ठरलं. पण मी लगेचच हो म्हणालो कारण प्रेक्षकांची गप्पा मारायला मला नेहमी आवडतं आणि म्हणून मला ही संधी चुकवायची नव्हती आणि महाराष्ट्र वनच्या निमित्तानं ही संधी मला मिळाली आहे. आणि तुला माहितीये का, आपल्या या कार्यक्रमातला लगेच पहिला कॉल सुद्धा आलेला आहे. तो कॉल आहे अमरावतीहून. नितेश बोलतायत आपल्याशी. बोला नितेश, काय म्हणताय तुम्ही? हॅलो सर. हा बोला. सर, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. धन्यवाद. आणि मला सर, तुम्हाला सर ऑल द बेस्ट सर तुमच्या नवीन सिरियलसाठी आणि वन वे तिकीटसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. आणि सर, तुम्हाला तुमचं त्याच्यात कॅरेक्टर कोणतं होतं मला जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. फिल्ममध्ये हां माझं कॅरेक्टर आहे अगदी खूप प्रामाणिक एका मुलाचं मी कॅरेक्टर प्ले करतोय जो एका गावातून काही स्वप्न उराशी घेऊन परदेशात जातो आणि परदेशात गेल्यानंतर जेव्हा त्याला कळतं की काही संकटांमध्ये तो अडकलेला आहे आणि मग तिथून बाहेर पडण्याचा सगळा प्रवास म्हणजेच वन वे तिकीट ही फिल्म आहे. तर वन वे तिकीट मुळातच 5 जणांची कथा आहे आणि ती 5 जण वेगवेगळ्या उद्देशानं, मोटिव्हजनी त्या क्रूजवरती येतात. मुळात एक मला सांगायला आवडेल की वन वे तिकीट ही फिल्म दिल धडकने दोचा रिमेक नाहीये. कारण मला खूप जण विचारतात की आता क्रूजवरती केलं म्हणजे तुम्ही हिंदीचंच पुन्हा रिमेक काही करताय का? तर मुळात तसं काही नाहीये. दिल धडकने दोचा तो रिमेक नाहीये. हा फक्त योगायोग आहे की तिथेही क्रूज होते आणि आमच्याकडे क्रूज आहे आणि अमोल शेडगे हे आमचे लेखक आहेत, त्यांनी ती कथा लिहिलेली आहे आणि ती 5 जणांची गोष्ट आहे, रादर 6 जणांची गोष्ट आहे. आणि ती कुठल्या मोटिव्हजनी त्या क्रूजवरती येतात आणि मग ते एकत्र भेटतात कसे आणि मग त्यांचा परतीचा प्रवास कसा होतो ही एक सस्पेन्स स्टोरी आहे आणि तो सस्पेन्स 23 सप्टेंबरला तुम्हा सगळ्यांसमोर उलगडणार आहे. तेव्हा जवळच्या चित्रपटगृहात सगळ्यांनी जा आणि वन वे तिकीटचा हा विहंगमय सगळा प्रवास अनुभवा. निश्चितच. खरं तर मी हळूहळू टप्प्याटप्प्याने वन वे तिकीट पर्यंत येणार होते, पण तुझे फॅन क्लब एवढा मोठा आहे की त्यांनी पहिल्याच प्रश्नात वन वे तिकीट बद्दल त्यांनी तुला एवढं छान प्रश्न विचारला. मला थोडंसं गणपतीबद्दल जाणून घ्यायचंय. जसं आता आपण कुठेतरी खूप भावुक होतो जेव्हा आपण खूप जल्लोषात गणपती बाप्पाला घरी आणतो, विराजमान करतो, त्याची प्राणप्रतिष्ठापना करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याला निरोप देण्याची वेळ येते तेव्हा खूप इमोशनल होतो आपण. तुला आता कसं वाटतंय? साहजिक आहे इमोशनल होणं, कारण गणपती हा असा एक देव आहे जो देव कमी आणि अनेकांचा मित्र जास्त असतो. एक्झॅक्टली. त्यामुळे आपल्या घरी जो कोणी एक मित्र येतो, पाहुणा येतो, तो जातोय म्हटल्यानंतर कोणालाही अर्थात दुःख होतं. ते दुःख मलाही होतं कारण 1.5 दिवस फार उत्साहाचं वातावरण घरात असतं. त्यानिमित्तानं सगळे नातेवाईक भेटतात, अनेकांच्या घरी जाता येतं कारण या सगळ्या व्यस्त शेड्यूलमुळे वर्षानुवर्ष भेटही होत नाही अनेकांची. सो या निमित्तानं सगळ्यांची भेट होते आणि मला मुळात सगळ्यांकडे जायला आवडतं. त्यांच्याकडे जी काही त्यांनी आरास केलेली असते ती बघायला जायला आवडतं कारण वेगवेगळी थीम घेऊन काही लोक करतात काही. सो तो एक माझा अर्थात मोठा मोटिव्ह असतो की आज कोणी काय केलेलं आहे आणि अर्थात भाऊक आपण होतो, सगळेच होतो, मी होतो. आणि मला फक्त याच्यात थोडंसं प्रॅक्टिकल राहायला सुद्धा आवडतं. ते असं की घरचे गणपती, आपल्या सोसायटीच्या अंगणाच्या आतले जे गणपती आहेत त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण रस्त्यावरती आपण जे मंडप उभे करून गणपती बसवतो आणि 15 दिवस जो काही आपण सगळा गोंधळ घालतो ते आता कुठेतरी थांबायला हवं. कधीतरी नाही, मी म्हणेन आत्ता या क्षणी थांबायला हवं. कारण
आपणच त्या देवाला एक रूप दिलेलं आहे. त्याचं आपण किती हे सगळं वाढवायचं हे आपणच ठरवायला हवं. कारण पावसाळ्यामुळे रादर कॉन्ट्रॅक्टर्समुळे आधीच खड्डे पडलेले असतात. त्यानंतर गणपती विकायला एक पेंडॉल उभे करतात, त्याच्यासाठी वेगळे खड्डे असतात. मग गणपतीचे आरास म्हणून 15 दिवस वेगळे खड्डे असतात. मग नवरात्रीला वेगळे परत खड्डे करून हे 2-3 महिने या संपूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला खड्ड्यांचं मिळतं. साम्राज्य असतं. त्याच्यामध्ये आपल्याकडची लोकसंख्या, त्यांच्याकडे प्रत्येकाकडे असलेल्या गाड्या, ह्याचं इतकं सगळं ते सगळं किऑस होऊन जातो रस्त्यावर. टू व्हीलर्स असतील तर त्यात लोक पडतात, वाटेल त्या गोष्टी होतात. आणि अगदी दुर्दैवाची एक गोष्ट म्हणजे ठाण्यालाच जेव्हा मी खूप वर्षांपूर्वी राहायचो तेव्हा पॉलिटिकल पॉवर दाखवण्यासाठी काही जे लोक मोठे मोठे पेंडॉल्स उभे करतात, तर एकाचं घर त्याच्या मागे होतं आणि पुढे पेंडॉल होता. आणि तिथे ते सगळे कार्यक्रम चालू होते गणपतीचे, आणि त्याच घरातल्या एका आजींना हार्ट अटॅक आला आणि ॲम्ब्युलन्सच तिथपर्यंत पोहोचू शकली नाही आणि शी पास्ट अवे. सो हे कुठेतरी थांबायला हवं. आपल्याकडे जीव गेल्यानंतरच का किंमत कळते, तर हे आत्ता या क्षणी थांबायला हवं. आणि मला असं वाटतं की हे आपल्यापासून, आपल्या यूथ, आपल्या या सगळ्या तरुण पिढीनीच जर हा पुढाकार घेतला तर निश्चित काही पुढच्या वर्षात गोष्टी बदलतील. आणि मला वाटतं त्याची आता सुरुवात व्हायला लागलेली आहे. जसं तू म्हणतोस की तरुणाईने आता पुढाकार घ्यायला हवा, आणि मला वाटतं की त्याची आता सुरुवात मोठ्या पद्धतीने व्हायला लागलेली, अंमलबजावणी सुद्धा होताना खरं तर पाहायला मिळते. आणि म्हणूनच इको फ्रेंडली गणपतीचं क्रेज म्हणूया आता प्रत्येकाला, कारण त्याचं महत्व पटायला लागलेलं आहे. तर तुझ्या घरी कसा असतो गणपती? आमच्याकडे जोपर्यंत मला आठवतंय डेफिनेट आम्ही थर्माकोलची कधी आरास केलेली नाहीये. कधी फुलांची असते, कधी आम्ही पेपरचं आणतो मग शक्यतो, अगदी फुलांची आरास नाही जमली तर. पण इको फ्रेंडली करता येईल ह्याची आम्ही दक्षता घेतो. आणि मुळातच मी फॉर आहे, कारण झाडं लावा, शाकाहार करा, ह्या सगळ्याला मी फार भयंकर फॉर असल्यामुळे एकंदरच निसर्गप्रेमी मी आहे. त्यामुळे इको फ्रेंडली गणेशोत्सव जर कुठे होत असेल तर मी कायमच त्याला फॉर असतो. आणखीन एक मगाच्या मुद्द्याला जोडून असा एक थॉट मी तुमच्याबरोबर शेअर करेन. काही इंटरव्ह्यूजमध्ये मी हा सांगितला सुद्धा, पण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या माध्यमातून मला सांगायला आवडेल. आपण असं जर इम्प्लिमेंट करू शकलो तर हे कितपत चांगलं असेल प्रेक्षकाने मला सांगावं. प्रत्येक शहराने जर 4-4 मैदानं अलॉट केली आणि हे जे रस्त्यावरती आपण पेंडॉल्स उभे करतो त्यांना तिथे जर शिफ्ट केलं सगळ्यांना, आणि तिथल्या महानगरपालिकेनं 2-2 रुपये तिकीट लावावं आणि तिथे त्यांची आज स्पर्धा घ्यावी अगदी, आणि सगळ्या प्रेक्षकांनी ती तिकीटं काढून आत येऊन ते सगळं बघावं, आरास बघावी आणि पुन्हा तिथून बाहेर पडावं. हे जर कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये असेल, कारण आपण इंडिव्हिज्युअल लेवलवरती विचारतो की इको फ्रेंडली काय, तुम्ही कसे करताय, पण ह्या मंडळांना आपण कधी विचारतो की अगदी इको फ्रेंडली नाही पण निदान तुम्ही रोड फ्रेंडली, सेफ्टी पाळता येईल असं तर काहीतरी करूया. अगदी खरं. तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण निसर्गाची काळजी आता आपण खरंच घ्यायला निश्चित. म्हणजे गल्लीबोळात असं प्रत्येकाने गणेशोत्सव साजरा करण्यापेक्षा एकत्रच एका मैदानात येऊन जर मोठ्या पद्धतीने, तर मला वाटतं खऱ्या अर्थाने तो सार्वजनिक गणेशोत्सव असू शकतो. आपल्याला आणखीन एक कॉल आलाय, पंढरपूरहून प्रतीक्षा बोलतात आपल्याशी. बोला प्रतीक्षा, तुमचा प्रश्न विचारा. प्रतीक्षा, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हा येतोय. हा बोला. हा, मला त्याच्यात केळकेतकरांना बोलायचंय. बोला. नमस्कार, बोला. त्यांना माझा असा प्रश्न आहे की तुम्ही जो नवीन चित्रपट येतोय तुमचा, त्याबद्दल तुम्ही काय काय मेहनत घेतली? मेहनत घेतली म्हणजे अर्थात माझी पहिली फिल्म आहे ही वन वे तिकीट, त्यामुळे एक वेगळं दडपण होतं की प्रेक्षकांची खूप अपेक्षा होती की आता हा नवीन काय आणतोय, की होणार सुनमी सारखी एक अप्रतिम मालिका झाली, त्यानंतर गोष्ट तशी गमतीची सारखं एक मेगा हिट नाटक झालं. तर मुळातच ते दडपण होतं. सो त्या दडपणातनं बाहेर यायलाच मला काही दिवस लागले की पहिली फिल्म तीही इतक्या मोठ्या ग्रँजरची, जी इटली, फ्रान्स, स्पेन अशा 3 देशात आम्ही जाऊन शूट केली. एका इटालियन क्रूजवर आम्ही ती शूट केली. अनुभवानी सगळी सिनियर मंडळी माझ्या आजूबाजूला होती. अमृता खानविलकर असेल, कश्मीर असेल, सचित असेल, नेहा असेल, ज्यांनी आधी अनेक फिल्म्स केलेल्या आहेत. त्यांना फिल्म हे माध्यम माहिती आहे, माझ्यासाठी ते नवीन होतं. त्यामुळे मुळात एक त्या दडपणातनं बाहेर यावं लागलं. आणि मी कायमच हे फॉलो करत आलेलो आहे की आपल्या सिनियर्सकडे मी कायम बघतो की ते कसे वावरतात, ते कसं ह्याला ओव्हरकम करतात. सो मी तेच अर्थात फॉलो केलं. दुसरी गोष्ट म्हणजे डान्स. त्याच्यात मला थोडासा डान्सही आहे फिल्ममध्ये, जे माझं क्षेत्र नाही. मला डान्स येत नाही हे मी तुम्हा सगळ्यांसमोर पुन्हा एकदा कबूल करतो. सो मला ते थोडंसं शिकावं लागलं. आणि अदरवाईज काही खूप वेगळा अभ्यास करावा लागला भूमिकेचा असं मी म्हणणार नाही, कारण ती म्हटलं तसं की होणारमध्ये जसा तो श्री होता, जो एक प्रामाणिक कष्ट करणारा एक मुलगा आहे, तसाच ह्या फिल्ममधला तो मुलगा आहे. अनिकेत असं त्याचं नाव आहे.
पण त्याच्याकडनं अशी काही गोष्ट घडते की ज्यामुळे एक कलाटणी मिळते स्टोरीला आणि मग तिकडून तो सगळा सस्पेन्स सुरू होतो. सो ते काय आहे हे अर्थात तुम्हाला फिल्म बघितल्यानंतर कळेल. निश्चितच. पण हां, तो मात्र मला वेगळा स्वतःला एक अनुभव घेता आला की म्हणजे शशांकची सस्पेन्स प्ले करणं म्हणजे काय. अगदी खरं. शशांकचा तो सस्पेन्स, अभिनय आणि डान्स हे सुद्धा खरं तर आम्हाला पाहावं लागणार आहे. मुंबईवरून सौरभ बोलतात आपल्याशी. बोला सौरभ, प्रश्न विचारा. हॅलो शशांक, हाय, तुला प्रथम तर तुझ्या वन वे तिकीटसाठी फर्स्ट फिल्मसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. तर प्रत्येकाची गणपती उत्सवाबद्दल काही ना काही एक वेगळी आठवण असते की जी आयुष्यभर आठवण असते आपल्याला. तर तुझी एखादी अशी आठवण आहे का की तुला नेहमी आठवत राहील? गणपतीची आठवण निश्चित आहे. म्हणजे भारतातला तर मी गणपती दरवर्षीच 1.5 दिवसाचा असतो तो तर साजरा करतोच आम्ही. आणि लहानपणापासून मी खूप शहरांमध्ये फिरलोय, त्यामुळे वेगवेगळ्या शहरातला मी गणपती पाहिला आहे. मी कोल्हापूरचा पाहिला आहे, साताऱ्याचा पाहिला आहे, पुण्याचा पाहिला आहे, मुंबईचा पाहिला आहे. पण ह्या पलीकडे माझ्या इंजिनिअरिंग नंतर मी 2 वर्ष मास्टर्स करण्यासाठी सिडनीला गेलो होतो. ऑस्ट्रेलियात मी शिकत होतो. तर त्या वर्षीचं ते पहिलं त्यांचं वर्ष होतं जेव्हा त्यांनी एक ढोल ताशा पथक पुण्यातनं बोलावलं होतं सिडनीमध्ये. आणि तिथे पुन्हा एकदा कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये त्यांनी ते सगळं देवळाच्या आत ते सगळं गाजत वाजत तो गणपती त्यांनी आणला आणि मग त्याची प्रतिष्ठापना झाली. आणि मग तेव्हापासून ती आता प्रथा आहे ती गेली 6-7 वर्ष अगदी नित्यनेमाने पाळली जाते. पण ते पहिलं वर्ष ते तिथे करणार आणि मी तिथे होतो. सो तो एक योगायोग मला आयुष्यभर लक्षात राहील की परदेशात असं कुठेतरी गणपती साजरा केला जातो हे माझ्यासाठी नवीन होतं. आणि आता तू पुण्याचा उल्लेख केलास आणि आता फोन सुद्धा पुण्यातूनच आलाय. सुरेश बोलतायत आपल्याशी. बोला, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा सुरेश बोला, तुमचा प्रश्न विचारा सुरेश. हा, साहेबांना इकडे गणपती बसवला का घरी? सॉरी. हॅलो. हा सुरेश बोला. बोला. हा, सुरेश सुर्वे बोलतोय. बोला बोला. हा, आम्हाला तुमची मालिका खूप आवडली म्हणलो. तुम्ही या घरची, मी अपंग माणूस आहे तरी तुमचं आमचं दुकान बंद करून आम्ही तुमची मालिका बघायला जायचो. थँक्यू. थँक्यू. हॅलो. हॅलो. हा बोला, बोलत राहा. मी सुरेश सुर्वे बोलतोय, अपंग माणूस. तुमची मालिका आम्हाला खूप आवडायची. आम्ही भाजीचं दुकान बंद करून तुमची मालिका बघायला जायचो. सून मी या घरची मधली. होय होय. आम्ही अहमदनगर मधून बोलतोय, पुण्यावरून. आहे. तुमच्या शुभेच्छा पोहोचल्या माझ्यापर्यंत. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि या पुढचेही सगळे माझे प्रोजेक्ट्स बघत राहा. दुकान बंद करू नका. त्याच्यानंतरचा जो शो असेल त्याला निश्चित माझ्या फिल्मला जा. आणि माझी एक नवीन मालिका सुद्धा सुरू झालेली आहे, इथेच टाका तंबू नावाची. ती रात्री 9 वाजता असते झी युवा या नवीन चॅनलवरती. सो ती सुद्धा निश्चित बघा. त्याचे रिपीट टेलिकास्ट खूप वेळा असतो, त्यामुळे दुकान बंद करू नका. मला असं वाटलं होतं की शशांक केतकर येतोय म्हटल्यावर लेडी फॅन्सचे फोन खूप येतील, पण झालंय उलट. कारण आणखी एक फोन आलाय. अविनाश बोलतायत बीडहून. बोला अविनाश, प्रश्न विचारा. अविनाश, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? हा बोला. अविनाश, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद करा आणि तुमचा जो काही प्रश्न आहे तो आम्हाला विचारा. हॅलो मॅडम. हा बोला. नमस्कार. नमस्कार, बोला. हा नमस्कार म्हटलं. नमस्कार. नमस्कार, बोला. मी तुमचा खूप मोठा फॅन आहे सर. तुम्हाला आधी मनापासून शुभेच्छा देतो. काय काय? तुम्हाला मनापासून शुभेच्छा सर. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. मला वाटतं फक्त शुभेच्छा देण्यासाठी तुला इतके फोन येत आहेत. आणि मला हे विचारायचंच होतं की मगाशी मी जसं म्हटलं की लेडी फॅन्सचे फोन मला वाटलं की येतील, मी एक्सपेक्ट करत होते, पण झाले उलट. त्याची नाही गंमत मी तुला सांगेन. म्हणजे मुली सर्व वयोगटातल्या फॅन्स आहेतच, पण त्या पलीकडे मेल फॅन्स खरंच खूप आहेत. त्याचं कारण हे की होणार ना एक वेगळी ना सवय लावली की अनेकांचे नवरे वेळेवर घरी यायला लागले. अनेकांना जॉईंट फॅमिलीचं महत्त्व कळायला लागलं. अनेक जण बायकोला जेवढा वेळ द्यायचा त्यापेक्षा अधिक वेळ देऊ लागले. आईवरचं प्रेम अचानक वाढलं.
अनेक गोष्टी त्या होणारमुळे नकळत, माझ्या नकळत, लोकांच्या नकळत घडत गेल्या आणि मग माझ्यासारखे शर्ट्स घालणं, माझ्यासारखी दाढी ठेवणं, अरे वा. असं करणारे खूप मोठा लोक फॉलो करायला लागले फॉलो शशांक. करायला लागले लोक. त्यामुळे अर्थात मेल फॅन्स तितकेच आहेत आणि मला खूप आनंद होतो की एका मालिकेमुळे कसा लोकांच्या आयुष्यात फरक पडतो. म्हणजे जसं आता ते सर सांगत होते की ते अपंग आहेत आणि तरीही ते दुकान बंद करून मालिकेच्या वेळी घरी जायचे. तर अशा अनेक माणसांना मी भेटलोय की जे बेड रिटर्न होते आणि ही मालिका बघून त्यांना एक वेगळं बळ आलं आणि ते हळूहळू चालायला लागले. किंवा काही ज्यांना ऐकू येत नाही, बोलू शकत नाही, दिसत नाही ज्यांना, असेही काही प्रेक्षक मला येऊन भेटले आणि ते मला जेव्हा असं सांगायचे की मी तुमची मालिका ऐकतो किंवा मी तुमची मालिका नुसती बघतो, तेव्हा मला असं वाटायचं की बस भरून पावलो मी, की ह्याच्यापेक्षा ह्याच्या पलीकडे आणखीन एक कलाकार म्हणून काही नको. अगदी खरं. आणखीन एक फोन आलाय, तो घेऊया. नाशिकहून आशुतोष बोलतात आपल्याशी. बोला आशुतोष. हॅलो, नमस्कार दादा. नमस्कार. हाय. हाय. तुमच्या भावी जो तुमचा जो आता येतोय ना, जो पिक्चर येतो त्यासाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि तुमची जी आता सिरियल येते नवीन मराठी चॅनल आहे, होय, इथेच टाका तंबू, होय, खूपच आवडते मला. दररोज बघतो मी. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी तुला खरं सांगू का शशांक, खरं तर हे जे फॅन्स असतात ना, हे तुम्हाला तुमचं कॅरेक्टर पाहून खूप इन्स्पायर्ड होत असतात आणि कुठेतरी तसं जगण्याचा, त्या जगण्यातला एक वेगळा अर्थ काढण्याचा खरं तर खूप जास्त प्रयत्न करत असतात आणि मला वाटतं की हेच तुमच्या त्या कॅरेक्टरचं यश असावं. पण शशांक मुळात कसा आहे? शशांक ह्या सगळ्याचं मिक्सचर आहे. म्हणजे तो मी गमतीनं असं म्हणतो की मी श्रीसारखं होण्याचा प्रयत्न करतो, कारण इतका आयडियल मी नाहीये. पण इथेच टाका तंबूमध्ये जो कपिल आहे तितका मी रिबेलियस पण नाहीये, किंवा माझ्या नाटकातला जो कुणाल आहे तितका मी उथळ पण नाहीये. सो आय एम अ मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग. सो एक माणूस असतो, त्याच्यामध्ये अनेक रंग असतात, तसंच माझ्यातही अनेक रंग आहेत आणि मी युथफुल आहे, मी तितकाच प्रॅक्टिकल आहे, मी तितकाच इमोशनल आहे, मी ट्रॅव्हल फ्रीक आहे, मी फूडी आहे, मुळात मी कलाकार आहे, त्यामुळे मी भयंकर इमोशनल आहे आणि सो आय एम अ मिक्सचर ऑफ एव्हरीथिंग. मला वाटतं की ह्या गप्पा आपण अशाच पुढे सुरू ठेवूया, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया. सेलिब्रिटी लाईव्ह या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गप्पा मारतोय अभिनेता शशांक केतकरशी आणि पुन्हा एकदा कार्यक्रमातला आता एक फोन आलाय, तो आपण घेऊया. साताऱ्याहून शीतल बोलतात आपल्याशी. बोला शीतल, प्रश्न विचारा. हॅलो बोला. हॅलो शशांक सर, बोला. हा, मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि मी होणार सुनमीला खूप मिस करते आणि वन वे तिकीट साठी सुद्धा खूप शुभेच्छा सर. तुम्हाला मी खूप मिस करते. अरे थँक्यू सो मच. मी ऑलरेडी काही एपिसोड मी चुकवत नाही तुमचा, ऑनलाईन असू दे, काही असू दे, पण खूप मिस करते सर तुम्हाला. खूप खूप मनापासून शुभेच्छा. इतका मला आनंद झालाय तुमच्यावर बोलून. थँक्यू. एवढंच बोलू शकते आणि पुढच्या लाईफ साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच, मनापासून थँक्यू सो मच. थँक्यू. शशांक, असे फॅन्स तुला वेळोवेळी भेटत असतील जेव्हा जेव्हा तुम्ही प्रमोशनच्या निमित्ताने जात असता किंवा नाटकाचे दौरे असतात, तशी काही आठवण आहे? अशा ना खूप आठवण येतं ग. म्हणजे खरंच हा अर्धा तासाचा सेगमेंट आपल्याला पुरणार नाही. सिरियलच्या आठवणी सांगायच्या तर पुण्याला एका कार्यक्रमासाठी मी गेलो होतो आणि मी गाडीतनं उतरलो आणि गराडा होतात सगळ्या आजूबाजूला. आम्ही निघालो होतो आत, तर एक आजोबा वाट काढत आले आणि ते बऱ्यापैकी अशक्त दिसत होते. सो मुळातच मी त्याला पहिल्यांदा विचारलं की आजोबा कोणी आहे का तुमच्याबरोबर? तर कोणी नव्हतं आणि ते अशासाठी की ते न सांगता खालती आले होते आणि त्यांनी माझ्याविषयीची सगळी पेपरमध्ये आलेली कात्रणं कापून त्यांनी एक वही तयार केली होती त्या आजोबांनी. आणि ते मला येऊन म्हणाले की बाळा, तुझ्या डोळ्यात मला काहीतरी वेगळं जाणवतं, मला तुझ्या डोळ्यातनं मला सगळं तुला जे बोलायचं असतं ते कळतं आणि तू फार ह्याच्या पलीकडे आहेस, असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं, त्या आजोबांचं म्हणणं होतं. आणि आय वॉज अमेज्ड की ते सांगून आले होते की मी पेपर आणायला चालू आहे खालती, असं सांगून ते मला भेटायला आले आणि त्यांनी पटकन ते खालती वाकले माझ्यासमोर आणि माझं झालं की नाही नाही नाही, आय डोंट डिझर्व दिस, हे फार वेगळं, हे मला जड जातं आहे, झेपत नाही आहे. सो मी पटकन त्या ऑर्गनायझर्सपैकी एकाला बोलावलं, त्यांना म्हणालो की प्लीज या आजोबांना वर सोडून या. असेही काही फॅन्स असतात, काही फॅन्स असतात जे
थोडीशी लिमिट क्रॉस करतात, येऊन पटकन खांद्यावर हात टाकतात आणि सेल्फी काढायचा त्रासही प्रयत्न होत करतात. असेल. हा त्रासही होतो, पण मी असं म्हणतो की प्रत्येक जण फॅन असतो, त्याला पटकन त्या क्षणी काय करायचं हे सुचत नाही ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असू शकते उत्स्फूर्त त्यांची. प्रतिक्रिया असते मुळात, आणि त्यांच्या घराघरातले आपण झालेले असल्यामुळे त्यांना असं वाटतं की हा अगदी आपला खरंय. रोजचा मित्र आहे. अगदी खरं. त्यामुळे मी पोलाइटली त्यांना सांगतो की इतकं करू नका, जरा आमची सुद्धा आम्हाला स्पेस द्या. या पलीकडे माझा एक फॅन आहे पुण्यामध्ये, जितू त्याचं नाव आहे, म्हणजे मला त्या फॅनचं तर नाव लक्षात राहिलेलं आहे, कारण तो फॅनच्या फार पलीकडे गेला, तो दादा झालाय माझा, असंही म्हणायला हरकत नाही. कारण पुण्यामध्ये आमच्या गोष्ट तशी गमतीचीच, साधारण एक 50 प्रयोग झाले असतील. 327 पैकी पुण्यात 50 एक आम्ही प्रयोग केले. ते 50च्या 50 प्रयोग त्या माणसाने बघितलेले आहेत, मधल्या सीटमध्ये फ्रंट रो मध्ये बसून. आणि येताना तो असे मोठे खाऊच्या पिशव्या घेऊन येतो आम्हा तिघांसाठी, लीनाताईसाठी, मंगेशदांसाठी आणि माझ्यासाठी. आम्ही त्याला खूपदा विचारायचा प्रयत्न केला की बाबा रे, तू 50 प्रयोग का बघितलेस एकाच नाटकाचे? तर तो म्हणतो की हे नाटक मला रिलेट होतं, मला माझ्या आईबाबांची आठवण येते, त्या जागी मी मला आईबाबांना बघतो आणि म्हणून मला ते नाटक पटतं, मी बघणार. अच्छा. आणि तो कोणाचाही वाढदिवस असला, कोणाला एक गिफ्ट द्यायचं असलं तर माझ्या नाटकाची तिकीटं देतो आणि फार वेगळ्या पद्धतीने तो आनंद साजरा करतो. सो असेही फॅन्स भेटतात. गुड. आपल्याला आणखीन एक फोन आलाय, तोही घेऊया. आपल्याला प्रदीप बोलतात आपल्याशी. बोला प्रदीप, प्रश्न विचारा. आधी तर मी महाराष्ट्र वनचं धन्यवाद करतो की मला सरांशी बोलण्याची एक प्लॅटफॉर्म दिला, आणि Thanks. मला सरांसाठी आधीचे जे केलेले प्रोडक्ट आहेत त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि येणारे जे आहेत त्यांचे पिक्चर त्याच्यासाठी त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि मला एक विचारायचा प्रश्न त्यांना असा की तुम्ही इतके सिरियल करता, इतके पिक्चर करता, तरी पण तुमचं फिटनेस इतकं मस्त असतंय, वाह, तर very त्याच्याबद्दल काय good. सांगाल का आम्हाला? फिटनेसचा असा काही फंडा किंवा राज नाही आहे. योग्य वेळी झोपणं, शक्यतो ऑइली न खाणं. अगदी खरं. मी शाकाहारी आहे, त्यामुळे मुळातच ऑइली आणि फार तिखट तसंही अवॉइडच होतं. आणि रोज नियमाने मी जिमला मात्र जातो. वा. सकाळी मी 6:30 ते 8, 8:30 पर्यंत जिम करतो, आणि 9ची माझी शिफ्ट असते रोजची. सो तिकडे पळतो, आणि मी जितकी वर्ष तरुण आणि जितकी वर्ष हा असाच दिसेल तितकी वर्ष मी तुम्हा सगळ्यांसमोर काम करू शकेन. अगदी खरं, अगदी खरं. आपल्याला आणखीन एक फोन आलाय, शशांक, तो घेऊया. पुण्याहून राखी बोलतात आपल्याशी. बोला राखी, प्रश्न विचारा. हाय शशांक, हाय, यू आर लुकिंग सो हँडसम. थँक्यू. ऍक्च्युली मला तुम्ही फार आवडता, इव्हन तर माझ्या मुलाला पण तुम्ही फार आवडता. अरे थँक्यू. आणि तुमचा जो नवीन पिक्चर येतोय तो आम्ही सगळे बघू. आम्हाला फार 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 म्हणजे फारच जास्त ती सिरियल पण आवडती, आता पण आवडेल नवीन सिरियल. थँक्यू सो मच. नक्की बघा फिल्म. आणि सर मला तुम्हाला विचारायची तुमची एक लहानपणीची आठवण. बोला राखी. कशा संदर्भातली आठवण? म्हणजे कुठलीही एखादी आठवण जी आमच्या लक्षात राहील ती. हो हो. दॅट्स अ गुड क्वेश्चन ॲक्च्युली. लहानपणीची आठवण जी त्यांच्या लक्षात राहील. हो, बापरे. म्हणजे आता लहानपणीची आठवण खरं तर खूप आहेत. मला एक शाळेतली गोष्ट आठवते. पाऊस पडत होता खूप, आणि आम्ही फुटबॉल खेळत होतो सगळे ग्राउंडवर, आणि एक चिखलाचा असा एक डबकं मला तिथे दिसलं, आणि मी आपला बॉलच्या मागे धावतोय, आणि क्षणात माझं फक्त एवढंच दिसत होतं, सगळं धड खड्ड्यात होतं. आणि तो एक क्षण मला आयुष्यभर लक्षात राहिला आहे की मी खड्ड्यात कसा पडलो, एवढ्या मोठ्या खड्ड्यात शाळेत. सो तो एक क्षण मला चांगलाच आठवतो लहानपणीचा. आणखीन एक मला आठवतं ते म्हणजे साताऱ्याला, माझा जन्म साताऱ्याचा, तर साताऱ्याला आजोबांनी मला त्यांचं ते घर बांधताना, तो वाडा बांधताना जुनी जी काही इमारत पाडली होती त्याची ती इमारत पाडताना त्या इमारतीच्या भिंतीत एक तलवार सापडली होती. सो ती तलवार अजूनही आजोबांकडे आहे, आणि मला असं वाटतं की कायम पुढे राहणं हे मला आजोबांकडनंच आलं असेल, आणि आजोबांकडनंच माझ्याकडे आलं असेल. सो त्या तलवारीने आम्ही खेळायचो लहानपणी, आम्ही सगळेच भाऊ. अच्छा. सो ते एक मला आठवतंय. आणि अशा खूप रॅन्डम गोष्टी तुम्ही आता विचारलं म्हणून मला काही गोष्टी सुचल्या, पण निश्चित मला ह्याच्यावर काहीतरी लिहायला आवडेल, आणि मी नक्की लिहून तुमच्याबरोबर शेअर करेन. तुझ्या आठवणी ज्या फॅन्सच्या लक्षात राहतील. असं काहीतरी तू नक्कीच लिहा, आणि तू नक्कीच तसा काहीतरी प्रयत्न कर. आणखीन एक फोन आहे पुण्यातूनच. नितीन बोलतात आपल्याशी. बोला नितीन, प्रश्न विचारा. हा, नमस्कार. मला असं म्हणायचंय की शशांक केतकर यांच्या एकूण अभिनयामध्ये दिवसेंदिवस मला खूप अशी म्हणजे परिपक्वता दिसायला लागली. हा माझा पहिला कॉम्प्लिमेंट आहे. आणि मला दुसरं सांगायचं की श्री 420 मधला जो राज कपूर होता
त्याची मला त्यांच्या डोळ्यांमध्ये अशी खूप आठवण होते. बापरे. तर It's a big त्यांना राज कपूर आवडतं का? म्हणजे राजपूत सिनेमे बघतात का? हो अर्थात, का नाही बघणार, म्हणजे त्यांचे सिनेमे का बघणार नाही मुळातच. युनिव्हर्सिटी आहे ती. हा ॲब्सोल्युटली ती युनिव्हर्सिटी आहे आणि मला असं वाटतं की अशा खूप युनिव्हर्सिटीज आहेत आणि त्या सगळ्यांचाच मी अभिनय, त्यांचं काम, कशा पद्धतीनं त्यांनी त्यांचं करिअर घडवलेलं आहे हे सगळंच मी कायम फॉलो करतो. आणि मी ह्याचं कुठलंही तांत्रिक शिक्षण घेतलेलं नसल्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत मला शिकवणाऱ्या. अगदी खरंय. शशांक, खरं तर आता वेळ झाली आहे थांबण्याची, पण जाता जाता मला तुला एकच छोटंसं असं डिवचायचंय म्हण. बरं. अगदी थेट म्हणते ते म्हणजे तू ठाण्यात राहतोस होय. पण तू मूळचा पुण्याचा. या गणेशोत्सवात पुणे किती मिस करतोस? पुणे निश्चित खूप मिस करतो. टिपिकली गणेशोत्सवात म्हणशील तर नाही करत, कारण पुण्यातलेच सगळे घरातले ठाण्याला येतात. पण अपार्ट फ्रॉम दॅट पुणे खूप मिस करतो मी, कारण मी नेहमी असं म्हणतो की काम करण्यासाठी मुंबई आणि आराम करण्यासाठी पुणे. हो. त्यामुळे मी असं तुम्ही म्हणाल की दोन्ही दगडांवर पाय ठेवतो. आय जस्ट वॉन्ट टू बी व्हेरी सेफ. पण नाही, निश्चित पुण्याची हवा ही जास्त छान आहे आणि मला ती जास्त आवडते. त्यामुळे उद्या बहुतेक मी पुण्याला जाणार आहे. तर आज तू इथे आलास, खूप छान गप्पा मारल्या. खरं तर वेळ खूप कमी पडतो रे इतक्या सुंदर सुंदर गप्पा मारत असताना, पण हरकत नाही, घड्याळाचे काटे खुणात असतात त्यामुळे कुठेतरी थांबावं लागतं. पण आम्ही तुला लवकरच फ्री करतोय, कारण तुला तुझ्या 1.5 दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी आता इथून पळायचं आहे. पण तुला तुझ्या पुढच्या सगळ्या नवीन प्रोजेक्टसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा महाराष्ट्र वनकडून. आपण मात्र इथेच थांबणार आहोत, पण उद्या पुन्हा भेटणार आहोत नव्या पाहुण्यांसह, नव्या गप्पा मारण्यासाठी. सध्या मात्र इथेच थांबूया. नमस्कार.